बसा ठीक आहे आत घ्या त्यांना आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो विजयी रथ आहे तो अग्रेसर होताना दिसतोय। आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी माननीय अभिजित बाळासाहेब शिवरकर, माननीय बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव माजी मंत्री यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय। तसेच पुणे शहरातले आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, शहराचे नेते, माजी उपमहापौर माननीय दिलीप भाऊ बराटे यांचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय। मी त्या दोघांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माननीय त्यांनी त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो। मध्ये भाऊ भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा दिलीप भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर माननीय अभिजित बाळासाहेब शिवरकर यांचा प्रवेश माननीय अध्यक्ष शिवरकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर मी अभिजित शिवरकरांना विनंती करतो, अध्यक्षांना विनंती करतो की आपण संबोधित करा, स्वागत करा। बसून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ सभासद, पुण्यनगरीचे माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे, त्याचबरोबर अभिजित शिवरकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालाय असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। आज आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे, आमदार सुनील भाऊ कांबळे, आपले महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी ही मोठ्या उत्साहामध्ये आणि जोमामध्ये चालू आहे। सर्वच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कामाला लागलेत आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुन्हा एकदा व्हावा आणि केंद्रामध्ये असणारं मोदी सरकार, राज्यात असणारं देवेंद्रजींचं महायुतीचं सरकार, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून पुण्याचा विकास करण्याच्या दृष्टीने पुणेकरांना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI असं एक महायुतीच्या माध्यमातून पुणे शहरामधलं समीकरण हे एकत्रितरित्या या महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी तयार झालेलं आहे। आपण पाहतोय की शहरामध्ये सर्वच भागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रमुख ताकदवार कार्यकर्ते या उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणची समीकरणं लक्षात घेता चांगले उमेदवार हे भारतीय जनता पार्टीकडे येताना दिसत आहेत। त्याचं कारण असं की मोदीजींचं सरकार आणि देवेंद्रजींचं सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामावरती विश्वास ठेवून अनेक मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात।
मी आज पुन्हा एकदा दिलीपजी बराटे आणि अभिजित शिवरकर या दोघांचंही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि या पक्षामध्ये आपण आल्यानंतर आपल्या माध्यमातून तुमच्या भागामध्ये म्हणजे दिलीप भाऊ ज्या भागाचं नेतृत्व करत होते त्या वारजे भागात असेल, अभिजित दादा ज्या भागामध्ये काम करतात त्या वानवडी परिसरामध्ये असेल, भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या येण्यामुळे निश्चित वाढेल. आणि आम्ही सुद्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला शब्द देतो की पक्षही आपल्याला आपण ज्या पद्धतीने पूर्वी काम करत होता त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी सुद्धा हा पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास या ठिकाणी देतो आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. स्वप्नील शिवरकर, माननीय शंभू जांभूळकर, माननीय दिनेश गिरमे या सर्व आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात. त्या अध्यक्षांना विनंती करतो त्यांचंही भारतीय जनता पार्टीत स्वागत करा. स्वप्नील शिवरकर, माननीय शंभू जांभूळकर, माननीय दिनेश गिरमे, स्वयं जांभूळकर, अजिंक्य शिवरकर, स्वरूप शिवरकर, प्रज्वल शिवरकर, आदेश गिरमे, आदित्य भोसले हे सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत स्वागत. मी माननीय अभिजित शिवरकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत. अभिजित दादा शिवरकर आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. नमस्कार. मी अभिजित शिवरकर. अण्णा नवीन मोठा 2007 साली मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेलो होतो. म्हणजे बरेच सहकारी मित्र इथं आहे. त्यावेळी पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वात तरुण नगरसेवक आणि अभ्यासू नगरसेवक असं काम करत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्या मारवाडी भागामध्ये अनेक चांगली कामे केली. 2012च्या निवडणुकीमध्ये आमच्या इथे प्रभागरक्षणमध्ये आमची आई उभी होती. 17 मध्ये वेगळाच विषय होता. 14 वर्षाचा माझा राजकीय वनवास आहे. तो राजकीय वनवास सोडून परत सक्रिय राजकारणामध्ये आज आदरणीय अण्णा भाऊ आमचे फार जवळचे मित्र विकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे. आज माझ्याबरोबर माझ्या घरातले अनेक सहकारी बंधू माझ्यावर इथं प्रवेश करत आहे. शिवरकर घराणं त्यांनी नेहमी एकनिष्ठ राहिलेलं घराणं आहे. समाजकारणामध्ये राजकारणामध्ये फार मोठं योगदान आहे. ज्या कुठल्या ठिकाणी होतो तिथे एकनिष्ठ होतो. तिथं आता पुढे बीजेपी मध्ये आहे तिथेही एकनिष्ठ राहील असे मी सांगतो. मोदी साहेब आदरणीय अमितभाई शाह त्यांनी जो विकास केलाय, आदरणीय फडणवीस साहेब त्यांचा विकासाचा वारसा आणि आमचे फार जवळचे मित्र
मुरलीधर अण्णा मोहोळ यांना सहकार्य करून या पुणे शहराच्या विकासामध्ये जे काही माझा खालीचा वाटा मला देता येईल आणि वानवडीच्या विकासासाठी संपूर्ण वाटा आम्ही देतो याची ग्वाही देतो. आपण सर्व मला आणि धन्यवाद. भाऊ त्यानंतर आत्ताच प्रवेश झालेले आमचे आदरणीय दिलीप भाऊ बराटे हे या ठिकाणी संबोधित करतात. उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व नेतृमंडळी, आपल्या भारताचे राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे पुणे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे, आमदार कांबळे साहेब, त्यांचे बंधू माजी मंत्री कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आता ज्यांनी प्रवेश केला असे शिवकर साहेब, आमचे मित्र आबा तुपे साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि कार्यकर्ते. गेल्या 40 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास हा पवार साहेबांच्या विचाराने मी स्वतः घालवलेला आणि त्या माध्यमातलं काम करत असताना मध्ये दोन राष्ट्रवादी झाल्यामुळे अजितदादा पवारांच्या माध्यमातलं काम त्या ठिकाणी करत होते. परंतु देशामध्ये आणि राज्यामध्ये जी परिस्थिती आहे किंवा देशाला पुढे घेऊन जायचं नेतृत्व जे आहे त्या दृष्टीने विचार करत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळा विचार आला. स्वतः मी जरी निवडणूक लढत नसलो तर माझा पुतण्या भूषण बराटे हा निवडणूक लढतोय आणि नव्या युवकाला प्रोत्साहन देणं हा आपलं काम आहे. म्हणून मी पक्षाच्या बाहेर राहण्यापेक्षा पक्षाबरोबर येऊ हे आज येण्याचा या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आणि माझी या काही आस्था वगैरे आहेत की नेहमी मी नरेंद्र मोदींना या पाहत आलेलो आहे. आत्तापर्यंत अमित शहा साहेबांना पाहत आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना पाहत आलेलं आहे की देशाचा विजय नुसतं देशाचं काय परदेशामध्ये काय विजन असतं याची प्रचिती या 14 वर्षामध्ये या ठिकाणी आलेली आणि त्या माध्यमातून पुतण्यानी तिकडे त्यांनी विचार केली की मला भारतीय जनता पक्षामधला निवडणूक लढायचा. त्यावेळेला मी त्याला कुठलाही विरोध केला नाही आणि त्याला जाण्यास परवानगी दिली आणि मी आज या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि त्यामुळे थोडी पार्श्वभूमी भारतीय जनता पक्षाच्या सांगत असताना काँग्रेसचे विचार आणि भारतीय जनता पक्ष थोडा माईक जवळ घ्या. वेगळे आहेत. हे जरी असलं तर पूर्वीच्या काळामध्ये मी पतित पावन संघटनेचं काम या पुणे शहरामध्ये प्रदीप रावत यांच्याबरोबर केलंय, कांबळेंबरोबर केलंय, नितीन सोनटक्के त्यांच्याबरोबर त्यावेळेला मी काम केलेलं आहे. कॉलेज जीवनामध्ये हिंदू महासभेचं सुद्धा मी काम 2 अधिवेशन आमचे मित्र होते एक जण त्यांच्याबरोबर अटेंड केलेली आहे. त्यामुळे थोडी पार्श्वभूमी त्याची झालं की माझ्या कुठेतरी मनामध्ये आणि बाजूला होते हे वेगळं सांगण्याची या ठिकाणी गरज आहे. परंतु आज प्रवेश करत असताना मला आनंद होतो की देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर आणि या ठिकाणी देशाची जी प्रगती होते त्याला कुठेतरी आपण हातभार लावा म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी मी प्रवेश केलेला आहे. केंद्र, राज्य आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था जर ताब्यात असतील तर भागाचा विकास होतो आणि त्यामुळे आपल्या प्रभाग असेल, आपला भाग असेल, आपल्या शहरामध्ये जर विकासाचा स्रोत पुढे न्यायचा असेल तर ठराविक काळानंतर काहीतरी बदल घडून पुणे शहराला पुढे घेऊन जाणं, आपला प्रभाग पुढे घेऊन जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून पुतण्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे या ठिकाणी राहण्याचं ठरवलेलं आहे. उलट मी पक्षीय मूल्यांचं, घाटे साहेबांचं, कांबळे साहेबांचं, यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की भूषणला मी भारतीय जनता पक्षामध्ये सामावून घेतलं. फक्त पुढच्या काळात अजून त्याचं लग्न झालेलं नाही अण्णा, म्हणून त्याला पुढे थोडं अजून मार्गदर्शन पक्क करण्याची गरज आहे.
मी स्वतः तर असणार पण तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहा अशी आशा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मुख्यमंत्री आणि मार्गदर्शक आदरणीय दिलीप भाऊ कांबळे या ठिकाणी या की पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि सहकारी मित्र धीरजी घाटे, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे यांचा आता नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. ते पुणे शहराचे माजी महापौर दिलीपभाऊ बराटे, अभिजित शिवरकरजी, आबा तुपे, दुष्यंत मोहोळ, जीवन जाधव, आमचे मित्र शंभूशेठ दामुलकर, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि बंधू, म्हणजे फार मोठं भाषण या ठिकाणी करणार नाही. आणि काही पत्रकार बंधूंना जर प्रवेश करायचा असेल तर त्यांनी अण्णांशी बोलावं. मी दिलीप मराठे भाऊंना एवढं सांगू इच्छितो की तुमचा पूर्ण मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये राखला जाईल. आणि शिवरकर हा परिवार पुणे शहरातलं एक मोठं नाव आहे. आज त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर जो सन्मान त्यांना अपेक्षित आहे तो मान सन्मान भारतीय जनता पार्टीमध्ये एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांनी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात केलेली आहे एका वेगळ्या विचारातून. पण मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हटलं तसं शब्द देतो पुन्हा एकदा की योग्य तो आपला मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवला जाईल. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कामावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आज आपण प्रवेश केलेला आहे. आम्ही सर्वजण धीरज घाटेंपासून मुरलीधर मोहोळ किंवा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी नक्की असू. खरं तर जरी राजकीय विचार वेगळा असला तरी शिवरकर परिवाराचे आमचं खूप जुनं नातं आहे. आणि बाळासाहेबांनी ज्या ज्या वेळेस मला आवश्यकता वाटली त्या वेळेस एखाद्या विषयात त्यांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलेलं आहे. 15 दिवस निवडणुकीचे पक्षीय राजकारण, त्याच्या नंतर या पुण्याची संस्कृती आहे. आपण कधी 24 तास 12 महिने आपण राजकारण करत नाही. पुणे शहराचा एक नावलौकिक वेगळा आहे की वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्तेही अनेकांचे मित्र आपण कायमस्वरूपी राहिलेलो आहोत. या निवडणुकीत देखील बराटे साहेब तुम्ही म्हणालात की पुतण्या आहे त्याचं अजून लग्न झाले नाही, पण अण्णांनी जेव्हा तुम्हाला शब्द दिलाय आणि प्रवेश दिलाय त्यामुळे त्याची पूर्ण काळजी घेणार आम्ही. तुम्ही काळजीच करू नका. खूप खूप स्वागत, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेते आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी संबोधित करतात. आणि अण्णा दोन्ही जबाबदारी घेऊ शकतात. लग्नाची जबाबदारी घेतली नको म्हणतो आहे घेतो मागच आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे, राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपभाऊ कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमचे विद्यमान आमदार सुनीलभाऊ कांबळे, ज्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला, ते आदरणीय दिलीपभाऊ बराटे, माझा मित्र सहकारी माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी मान्य दिलीपभाऊ बराटे आणि अभिजित शिवरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि मान्य मोदीजींच्या, मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आणि विचारांवरती जो त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे आणि हा निर्णय जो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आज काम करण्याचा घेतला आहे त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवादही देईन.
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वात मोठी जनसंघटना भारतीय जनता पार्टी आहे. आणि आज केवळ स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे म्हणून नाही, परंतु 12 महिने 24 तास काम करणारी पक्षाची संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि वर्षभर अशाच पद्धतीनं मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक नेते, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करतायत, त्यांच्या विचारावरती काम करण्याचा संकल्प करतायत. माननीय दिलीप भाऊ बाराट यांनी आज जो प्रवेश केलाय त्याचा विशेष आनंद आम्हा सगळ्यांना होतोय, कारण आम्ही लहानपणापासनं म्हणजे दिलीप भाऊंचं काम पाहत आलो. वारज्यासारख्या एका मोठ्या ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते, सातत्यानं महानगरपालिकेमध्ये वारंवार निवडून येत होते. त्यानंतर पुण्याचे उपमहापौर म्हणून त्यांनी काम पाहिलं, महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं लढवलेली आहे. आणि म्हणून जवळपास 40 वर्षाचा सामाजिक आणि राजकीय जीवनाचा ज्यांचा अनुभव आहे, असा नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतो, याचा आम्हाला आनंद वाटतो. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद आज वाढते. आणि भाऊ केवळ भूषणलाच नाही, पण आम्हालाही सगळ्यांना तुमचं मार्गदर्शन आता इथून पुढे मिळेल याचंही आम्हाला समाधान वाटतं. त्यामुळे एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी केलेली, तुम्ही विचार करा, त्यांनी जी भावना व्यक्त केली की मला कुठली निवडणूक नाही लढायची, पण मला मोदीजींच्या विचारावरती, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय, अशी भूमिका, अशी भावना असलेले नेते फार क्वचित मिळतात. आणि म्हणून मला त्याचं विशेष वाटतं की असा नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये आला, ज्याचं समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे. केवळ राजकीय जीवनामध्येच नाही, पण साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा गेले अनेक वर्ष, जवळपास 19-20 वर्ष कोथरूड साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप काम केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शिक्षण संस्था स्वतः ते चालवतात. त्यामुळे साहित्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आमच्या पक्षात आलं. मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा पार्टीमध्ये स्वागत करतो. आमचा दुसरा सहकारी अभिजित शिवरकर या ठिकाणी आज त्याचाही प्रवेश झाला. अत्यंत कमी वयामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये तो निवडून आला, नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. या पुण्याच्या, संपूर्ण पुण्याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये, केवळ राजकीय, सामाजिक या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिवरकर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. गेले 50 वर्ष त्यांच्या कुटुंबानं या पुण्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा केली आहे. आणि आज तो सामाजिक, राजकीय वारसा पुढे चालवण्याचं काम अभिजितच्या माध्यमातून होतंय. आणि त्यामुळे हा एक तरुण नेता, एक दिशा स्पष्ट असलेला, विचार स्पष्ट असलेला आणि भविष्यामध्ये काहीतरी करण्याची उमेद बाळगून असलेला हा युवा नेता, ज्याचा आज आमच्याकडे प्रवेश होतोय, त्याचाही आम्हाला आनंद वाटतो की एक युवा नेता आज आमच्याकडे भविष्याचा विचार करून काम करण्यासाठी येतो. त्यामुळे गेल्या काही दिवसात आपण सातत्यानं पाहिलं असेल की अनेक वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते, नेते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं की भारतीय जनता पार्टी एका विचारानं काम करणारी पार्टी आहे. 24 तास संघटना म्हणून आमची रचना, स्ट्रक्चर, त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये काम करतो. निवडणुका येतात जातात, परंतु संघटना म्हणून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देणारी आमची ही पार्टी आहे. आणि अशा पार्टीमध्ये पुन्हा एकदा 2 ताकदवान नेते या पुण्याचे, एक पूर्वेकडचे आणि एक पश्चिमेकडचे. त्यामुळे या पुण्याच्या दोन्ही भागात एक महत्त्वाचे नेते आज आमच्याकडे आलेत. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर कधीही तुम्हाला असा वाटणार नाही, असा विचारही मनात येणार नाही की इतकं वर्ष काम केल्यानंतर मी ज्या पक्षात आलो तिथे मला सन्मानानं, माझ्या कर्तृत्वानं जे काही मी माझी आजपर्यंत राजकीय कारकीर्द म्हणून काम केलं, त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला इथं वेगळी भावना किंवा वेगळा
वेगळी वागणूक किंवा वेगळा विचार आमच्या बाबतीत केला, अशी कुठलीही भावना, असा कुठलाही मनाला विचार त्यांच्या स्पर्श करणार नाही याची खात्री भाऊ आम्ही तुम्हाला दोघांनाही देतो. आणि म्हणून अधिक न बोलता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताचा 2047चा संकल्प आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा पूर्ण करण्यासाठी आज माननीय दिलीप भाऊ बराटे, अभिजितजी शिवलकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि निश्चितपणे आपल्या येण्यानं भारतीय जनता पक्षाची सुद्धा शक्ती, ताकद ही वाढलेली आहे, याचा आम्हाला एक आनंद, समाधान निश्चितपणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या दोघांचं, आपल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. अभिजित शिवलकर आगे बढ़ो. चला विचारा ना काय. महायुतीची बैठकी झाली, मग शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स झाली, परवा निलमताईंची झाली. त्यांचं म्हणणे आम्हाला सन्मानाने जागा भाजप देत नाही, आम्हाला वेगळा विचार करावा. नाही, आजही आम्ही चर्चेचं थोडं थांबलंय. काल आज सातत्यानं आमच्या शिवसेनेसोबत चर्चा चालू आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा होत आहे. शेवटी इतकी मोठी महानगरपालिका आहे, एवढा मोठा या शहराचा आपण पाहतो की व्याप, आणि या सगळ्यामध्ये संख्येचा विचार करता निश्चितपणे काही जागांच्या बाबतीत आमची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली. अनेक जागांच्या विषयात आमची निश्चिती झालेली आहे. तुम्हाला उद्यापर्यंत निश्चितपणे आमची युती अंतिम झालेली दिसेल. त्यामुळे थोडं बहुत शेवटी कसं असतं, ही युती करायची म्हणल्यावर चर्चा दोन्ही बाजूला असतात. त्यांचा प्रस्ताव, आमचा प्रस्ताव, कमी एकमत होत शेवटी आता आम्ही अंतिम टप्प्याकडे आलोय. त्यामुळे उद्या ही युती झालेली आपल्याला दिसेल. कुठेही आमच्यामध्ये अगदी थोडंफार राहतं, पण कुठलाही बेबनाव नाही, कुठलाही विसंवाद नाही. निश्चितपणे आपल्याला पुढच्या काही काळामध्ये 1-2 दिवसात युती आमची अंतिम झालेली कळेल. त्याच्यावरती चालू आहे. जे प्रस्ताव येतात त्याच्यावरती आम्ही काम करतो. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसा मार्ग काढता येईल हा सामंजस्याने विचार करतो. आजही सकाळी आमच्या सगळ्यांचं शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा चालू आहे. माननीय निलमताई असतील, उदय सामंतजी असतील, इकडे मी आहे, चंद्रकांत दादा, आम्ही सगळे एकमेकाशी बोलतोय. आमचे अध्यक्ष आहेत, गणेश, सगळे बोलत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्याच्यात मार्ग निघेल. उदय सामंतांशी आणि अजित पवार यांची पण चर्चा सुरू आहे आणि भाजप कमी जागा देऊन शिवसेनेमध्ये भांडण लावते अशी चर्चा आहे. मला वाटत नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती महाराष्ट्रातल्या 29च्या 29 महापालिकेमध्ये झालेली आहे. त्यामुळे असं कुठलंही मला वाटत नाही की कुठला वेगळा विचार किंवा वेगळा प्रस्ताव कोणी दिला तर त्याला शिवसेना काही त्याच्यामध्ये कुठलाही विचार मला वाटतं पुढे जाणार नाही. आम्ही नागपूरसहित म्हणजे जिथे कधी आजपर्यंत शिवसेना भाजपची युती नव्हती झाली तिथे सुद्धा आमची युती झाली आहे. त्यामुळे 29 महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे 100% लढणार. भांडणं लागतात, तुम्ही कमी जागा देतात शिवसेना. ठीक आहे ना, आम्ही भांडणं नाही आहेत ती. हा शेवटी थोडंफार चर्चेचा भाग आहे, ते संपून जाणार आहे उद्या. बैठक सोडून निघून गेले. आता शिवसेनेत काय झालंय मला इथं माहिती नाही, पण मला वाटतं तो संपेल. त्यांचाही विषय त्यांच्यामध्ये काय चालू आहे, आमच्यामध्ये चालू आहे, पण युती म्हणून आमचा उद्या विषय संपून जाईल. हो, तुमच्या आणि सचिन कडकेंचे जे संबंध आहेत प्रभागामध्ये त्याच्यावर खूप वर्षापासून अतिशय सुमधुर संबंध आहेत. तर तुमच्या काळात तुम्ही संबंध कसे मेंटेन करतात? आता पक्ष एक म्हटलं समुद्र तेव्हा पक्ष एकच होता तुमचा. आता पक्ष एकच झाला ना, आता वेगळं काय झालं? तुम्ही आता सांगितलं पुण्याला मी उभा करतोय, मी स्वतःला टाकते. पुण्याला हे द्यायची प्रेरणा कुठली नेत्याकडून मिळेल? नेत्याकडनं मी स्वतःच प्रेरणा दिली. त्यांनी इच्छा व्यक्त केली, मी प्रेरणा दिली. नेत्याकडे कसं जायचं? आता मलाही राजकारणाचं 40 वर्षाचा अनुभव, असं थोडं तेव्हा मी राजकारणातच आहे. ग्रामपंचायतीचे इलेक्शन ह्याच्यापेक्षा डेंजर असतात महानगरपालिकेपेक्षा. तो अनुभव आमच्या पाठीशी खूप मोठा आहे. साहेब, पुण्यामध्ये अशा अनेक पद्धतीने निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. तुम्ही त्यांना कशी न्याय देणार आहात? नाही, हा मला वाटतं वेगळा विषय आहे. उमेदवारीची ज्या वेळेला यादी निश्चित होईल, नावं तुमच्या समोर येतील, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडलेला नसेल. यादी संदर्भात तुम्ही बोलला, तुम्ही आता सांगता म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे 3 दिवस राहिले, उद्या बंद आहे. तुमची आधी अजून जाहीर झाली नाही असं म्हणतात. कोणाचीच नाही झाली. असं सांगितलं जातं की आता अशी चर्चा सुरू आहे की भाजपला बंडखोरीची भीती आहे. बाहेरच्या नगरसेवक जेवढे घेतले तिथं सिटिंग उमेदवारांची तिकडे कापली जातील किंवा पक्षातले जे तुमचे जे असं कुठंही होणार नाही.
मी तुम्हाला सांगितलं की आमची संघटना 12 महिने 24 तास काम करणारी संघटना आहे. इथे कुठेही विसंवाद बेबनाव नसतो. कार्यकर्त्याची भूमिका स्पष्ट असते. उमेदवार आमचा कमळ असतो आणि त्यामुळे जो पक्षश्रेष्ठ निर्णय घेतात तो सगळ्यांना मान्य असतो. त्यामुळे ही चिंता कुठेही आम्हाला वाटत नाही. ही एक प्रक्रिया आहे. इथली कोर कमिटीवरती शॉर्टलिस्ट, मग त्याच्यामध्ये शिवसेना, RP, आज आमची RPIची पण चर्चा चालू आहे. आमची युती ही पुण्यामध्ये शिवसेनेसोबत आहे आणि RPI सोबत पण आहे. त्यामुळे एकदा जागा निश्चिती होईल आणि त्यानंतर 100% तुम्हाला लवकरात लवकर आमची यादी आलेली पाहायला मिळेल. बरं साहेब, तुम्ही एका पक्षामध्ये आयुष्यभर काम केलं, सुटण्यासाठी हा पक्ष तुम्ही का निवडला? आधीचा तुमचा पक्ष का निवडला? मी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं की नरेंद्र मोदी साहेब जे आहेत पंतप्रधान आपले, त्यांनी जे देशाचं विजन लोकांच्या समोर ठेवलेलं किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांचं विजन जे आहे त्या विजनाच्या माध्यमातून तरुण पोरांनी सुद्धा त्याचं सिलेक्शन केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं काम आहे. म्हणून मी हा पक्ष निवडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये सुद्धा माहिती आहे मी ज्या अजितदादांच्या बरोबर आहे तोही पक्ष सत्तेत ह्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर आहे ना. शिवप्रती तुम्ही काय सांगा? तुम्ही आधीचा पक्ष का सोडला? त्या पक्षात काय पक्षामध्ये काही चुकी नसती. मी हा पक्ष निवडला नाही, मला संधी दिली गेली. ठीक आहे, दिल्ली वेळी तुम्ही आला वर्षभर. मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना, आई नगरसेवक असताना भरपूर कामं केलेली आहे. कामाचा वारसा माझ्याकडे आहे. आणि आता जसं आपण बोललो केंद्रामध्ये, स्टेटमध्ये आणि सिटीमध्ये हे तिन्ही एकत्र जर असेल, कन्सॉलिडेटेड असेल तर मला माझ्या भागामध्ये पण चांगला विकास करता येईल. यासाठी मी BJP बरोबर आलो. प्रशांत जगतापांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात? मी निवडणूक लढवणार आहे. पण माझ्या विरोधात ते मला माहीत नाही. जेव्हा फॉर्म भरेल, ज्या गटातून मला संधी दिली जाईल मी तिथे निवडणूक लढवणार आहे. मला माहिती आहे मी काम करतो, मला माहिती आहे माझं काम करतो आहे, मी एक गोष्ट आहे मी निवडून येण्याची मला खात्री आहे. मी प्रवेश केलाय, बस संधी द्यायचं काम त्यांचं आहे. उत्तर मिळालंय. प्रवेश मी केलाय, संधी द्यायचं काम त्यांचं आहे ना. शब्द वगैरे काय नसतो. बघा मी आहे ना, आमचा शिवणकर जो परिवार आहे अनेक वर्षापासून आहे ना आम्ही राजकारणात समाजकारणामध्ये आहोत. पण समाजकारण काय असतं, राजकारण काय असतं आम्हाला माहिती आहे. पक्ष हा श्रेष्ठ असतो. जे पक्ष सांगेल ती जबाबदारी ही पार पाडतो. जगताप मला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये. कोण कुठे गेला, कोण कुठे आला असं नाहीये. मला इलेक्शन लढवायची आहे. माझी इच्छा आहे परत महानगरपालिकेमध्ये जायचं आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मला माझा वानवडीचा विकास करायचा आहे. आणि वानवडीचा विकास करायचा असेल ना तर मला भाजप बरोबर आहे. तुमच्या वडिलांसोबत काय चर्चा झाली? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? मी आलो वडील तरी ते दिसत नाही आपल्याला. काँग्रेसमध्ये येस, चला. हे काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश झाला, उमेदवारीचा विचार करू. आहेत की हे काय आम्ही एकत्र विकास करू. हे बघा ना, दोघंही आहेत सोबत आहेत. हा यादी आल्यावर बघा ना. प्रयत्न करणार.